आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। अक्कलकोट विधानसभा के लिए बीजेपी पदाधिकारियों ने आमदार सचिन कल्याण शेट्टी से जताई नाराजगी। इस बार पार्टी से करेंगे नए चेहरे की मांग। दरअसल सोलापुर अक्कलकोट विधानसभा क्षेत्र से इस बार बीजेपी नए चेहरे को टिकट दे, क्योंकि आमदार सचिन कल्याण शेट्टी के विरोध में पार्टी के पुराने कार्यकर्ता व पदाधिकारियों का कहना है कि कांग्रेस के लोगों को पार्टी में शामिल कर उन्होंने बड़े पद बिना राय के ही दे दिए हैं। इसलिए पार्टी इस बार रमेश पाटिल, अनंत बाबू, बाला साहब मोरे और बसलिंगप्पा खड़गे में से पदाधिकारी व कार्यकर्ताओं ने टिकट मिलने की इच्छा जताई है। आम्ही तालुक्यातले सर्व माजी जिल्हा भाजप आपले तालुक्याचे भाजपचे नेते जुने जे पण 25-30 वर्षापासून काम करतात त्यांना सर्वजणांना एक जागेवर आम्ही बोलून आमंत्रण दिलं होतं आणि त्यात सर्वजण हा विद्यमान आमदारावर नाराज आहेत। आपल्या पक्षातलं जे जुनी कार्यकर्ता जे पण असतील त्यांनी तालुक्याकडनं पब्लिकचे म्हणणं असं आहे की तिकीट मागणी करावी। मग त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की मी स्वतः रमेश पाटील मी तिकीटचे इच्छुक आहे, आनंद तानोडे पण उमेदवारीसाठी इच्छुक आहे, आपले बंधू पण इच्छुक आहे, माझे बंधू नाही मी स्वतः, आणि बाळासाहेब मोरे पण इच्छुक आहेत। त्यानंतर बसलिंगप्पा खिडगे जे अक्कलकोटची नगराध्यक्ष आहेत त्यांनी पण इच्छुक आहेत। असं एकूण आपल्या मीटिंगमध्ये आम्ही 4 जणांचे इच्छुक मध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना आवाज सुचवले। मग आम्ही काय विचार केलो की 4 जण मुंबईला जाणे, पक्षाच्या पुढे हे परिस्थिती तालुक्यातलं सांगणे, कसं आपली जुनी लोकांना तिकीट कसं मिळवता येते ते फिक्स करणे। म्हणजे चौघापैकी कोणालाही दिलं तर आम्ही पक्षाचे काम करायला तयार आहे। विद्यमानला जर तिकीट तुम्ही जर दिलं हा पक्षाला धोकाची घंटी हेच 100%। काय सांगाल? गेले 5 वर्ष झालं, मागच्या 19 मध्ये लोकांनी एक भाजपचा उमेदवार म्हणून लोकांनी बहुमताने निवडून दिला, पण त्यानंतर एकला चिलोरे यापैकी त्यांचं कामकाज सुरू झालं। आम्ही प्रमुख नेते जे आम्ही असेल, चित्राम पाटील साहेब असेल, बाळासाहेब मोरे असतील, असे अनेक जुने नेते ज्यांनी या भाजपचं रोपटं वटवृक्षमध्ये रूपांतरासाठी मोठं योगदान केलं, अशा अनेक लोकांना सोडून नवीन काँग्रेसच्या लोकांना पक्षात आणून त्यांना मोठं स्थान दिलं गेलं। आणि या 5 वर्षात आम्हाला कुठल्याही बाबतीत कुठल्याही विषयामध्ये आम्हाला विश्वासमध्ये घेतला नाही। मीटिंग असो, मोर्चा असो, आंदोलन असो, पक्षाचं कुठली जरी कोणतरी नेते जण आले तर आम्हाला मीटिंगमध्ये बोलवलं जात नव्हतं। ह्यासाठी आम्ही वेळोवेळी सन्मान्य प्रदेशाध्यक्षांनाही आम्ही काहीची कल्पना दिली। त्यांनी हा विषय मिटवा म्हणून खूप प्रयत्न केला, पण विद्यमान आमदारांनी त्या गोष्टीलाही प्रदेशाध्यक्षही गोष्टीला त्यांनी दुर्लक्ष केले। आजचं जर बोलायचं म्हणलं की परवा जे निवड प्रक्रियेसाठी पक्षनिरीक्षक आले होते, पक्षनिरीक्षक आले असताना आम्हाला कळलं की पक्षनिरीक्षक अक्कलकोटला आले। आम्ही त्यांची वेळ घेतली। आमच्याकडे माधुरताई मिसाळ आले होते, त्यांनी आम्हाला वेळ पण दिला। अक्कलकोटचं मतदान संपून त्यांनी सोलापूर येताना आम्हाला वेळ दिला, आमचं म्हणणं त्यांनी ऐकलं। आणि त्यावेळी आम्हाला कळालं की पक्षाच्या जे नियमावलीप्रमाणे जे मतदान प्रक्रिया चालू आहे त्यात आम्ही साधारण 100-200 लोक बसत असतानासुद्धा त्या मतदान प्रक्रियेमध्ये आम्हाला घेतलं गेलं नाही। आम्ही जर मतदान प्रक्रियेमध्ये आलो तर मला हे मतदान मिळणार नाही या भीतीपोटी त्यांनी आमचे कोणाची नावं नियमावलीत असतानासुद्धा आमचे नावं न घातल्यामुळे ते मतदान प्रक्रियेत राबवली गेली। तरी पण आम्ही सहज भेटल्यापैकी साधारण 10-15 जण आम्ही तिथे उपस्थित होतो। त्या 10-15 जणांना आम्हाला ताईंनी मतदानाचा अधिकार दिला आणि या दृष्टिकोनातून त्यावेळी मतदान प्रक्रिया पार पडली। आम्हाला एवढं सांगायचं पक्ष नेतृत्वाला की अशा पद्धतीने आपण जो नियम काढला त्याचं खरंखर स्वागत आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून योग्य उमेदवार पक्षश्रेष्ठी पण जातो, पण याचा अंमलबजावणी स्थानिक नेतेगण हा वेगळ्या पद्धतीने करत आहेत। यासाठी आम्ही त्यांना जाऊन उद्या भेटणार आहे। आमचं म्हणणं त्यांना आम्ही माहिती देणार आहे। याद्वारे आमची एकच मत की नवीन मतदार यादी व्हायला पाहिजे, नवीन मतदान व्हायला पाहिजे, यामुळे योग्य उमेदवार निवडला जाईल। आमदारकी मत की या उमेदवाराला देऊ नये आणि चांगला जे विद्यमान खासदार कल्याण शेट्टी आहेत, आमदार कल्याण शेट्टी आहेत, आमदार कल्याण शेट्टी आहेत, हे 14 मध्ये पक्षात आलेत। हे का पूर्वीपार पक्षात नव्हते। 2003 मध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असताना पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केले आणि त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी पक्षात आलेत। मग या संदर्भात तुम्ही काय कार्यकर्त्यांचा भूमिका पहिला श्रेष्ठीला मांडणार आहे आणि त्यानंतर श्रेष्ठीमधलं जो कोण नेता मुंबई सोलापूर अक्कोट येणार असेल तर
त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही मिटिंग घेणार आहे. सर्व भारतीय